सदाभाऊ खोत बोलतायत. अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी जरी मी त्यांच्यासोबत रयत आपण थेट जाऊया. मराठा असलो तरी सुद्धा मी जातीवर राजकारण केलं नाही, तर मी प्रश्नावरती राजकारण केलं. आणि म्हणून भविष्य काळामध्ये प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो कायद्याच्या चौकटीत बसणारा न्याय असला पाहिजे, ही माझी भूमिका राहील. कारण मी जातीवर तूप रोटी खाणारा माणूस नाही, तर कष्ट करणाऱ्या माणसाबरोबर राहून लढणारा कार्यकर्ता आहे. विधानसभेमध्ये कशा प्रकारे तयारी राहणार आहे? किती जागा तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न असणार? जेवढ्या जागा माहितीला येतील, आमच्यावर जेवढी जबाबदारी सोपवली जाईल, निश्चितपणानं ती जबाबदारी आम्ही घेऊन काम करू आणि महायुतीचं सरकार आणू. वेगवेगळ्या जे काही निर्णय सरकारने घेतलेले ते जनतेपर्यंत पोचवू. आणि अजून काही निर्णय घेणं भाग असेल, जनतेच्या काही अपेक्षा असतील तर त्या सरकारच्या पटलावरती मांडू. पण संघर्ष करायची वेळ आली तर मात्र संघर्षही करू. महाविकास आघाडीची काही मतं जी आहेत ती फुटल्याचं दिसतं आहे. विधानसभेमध्ये त्याचा फायदा तुम्हाला होताना दिसेल असं वाटतं? मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणण्यात काही अर्थ नाही. ते महाबिघाड आघाडी आहे आणि ते कुपोषित लोकांनी एकत्रित येऊन जनतेला लुटण्याची बनवलेली ती एक मोठी टोळी आहे. मी तिला आघाडी म्हणत नाही, ती लुटारूंची एक टोळी आहे आणि त्या टोळीचा बंदोबस्त त्यांच्यातल्याच आमदारांनी आम्हाला सहकार्य करून केलेला आहे.